या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो परभणी येथे जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी तसेच ज्या दिल्लीला जे आपले भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रांनो, या ठिकाणी जो परभणीचा जो या ठिकाणी विषय झाला तो अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी झाला आहे। त्यामध्ये त्या विभागाचे SP, त्या विभागाचे कलेक्टर यांच्यावर सुद्धा खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच जे या भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। त्यांनी सुद्धा संपूर्ण भारताची माफी मागावी व आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी आम्ही या ठिकाणी ही सर्व मंडळी जमलेली आहे। तसेच तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आहे जो अतिक्रमणधारकांचा, किमान 1968 पासून 72 पासूनचे जे आमचे काही अतिक्रमणधारक आहे अद्यापपर्यंत त्यांच्या नावाच्या जमिनी झालेल्या नाहीत। त्यांना आत्ता म्हणजे काही लोकांना जमिनी दिल्या, परंतु काही लोकांना अद्यापपर्यंत जमिनी दिलेल्या नाहीत। संपूर्ण जे कागदपत्र डॉक्युमेंट्स आहेत या जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही दिलेले आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची आमची दखल या ठिकाणी घेतली जात नाही। आणि आमचं असं म्हणणं आहे की 2020च्या आज ज्यांच्याकडे जे कागदपत्र आहे त्यांना सर्वांना, ज्यांच्याकडे जमिनी ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना त्या जमिनी आपण दिल्या पाहिजेत, ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। तर या ठिकाणी मी माननीय कलेक्टर साहेबांना आता निवेदन देणार आहोत आणि जर असं नाही झालं तर डायरेक्ट बुलढाणा ते मुंबई असा एक मोठा लॉंग मार्च आम्ही या ठिकाणी काढणार आहोत। मग या संपूर्ण याची जी जबाबदारी असेल ही स्थानिक प्रशासनाची असेल। म्हणून आज या कलेक्टर साहेबांना हे आम्ही निवेदन, माननीय कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी हे निवेदन देत आहोत की बाबा लवकरात लवकर आमचा काय जो निर्णय आहे तो घ्या आणि तुम्ही ज्या सौर ऊर्जेचे प्रकल्पाचे जे काही तुम्ही ज्या ठिकाणी प्रकल्प आणलेला आहे, आमच्या त्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाला अजिबात विरोध नाही, परंतु मित्रांनो विषय असा आहे ज्यांच्या ताब्यामध्ये जमिनी आहे त्या ताब्याच्या जमिनी सोडून तुम्ही इतरत्र कुठेही ते सौर ऊर्जेचे प्रकल्प तुम्ही घ्या, परंतु या गोरगरिबांच्या तो तोंडातला घास आहे, तोंडातला घास तुम्ही सगवण्याचा प्रयत्न करू नका। हे ठणकावून सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही सर्व मंडळी पूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे काही आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन आहे, तर ही साधनाची जमीन आमच्या उपजीविकेची जमीन की ज्याच्यावर आमची उपजीविका चालू आहे, शासनाने त्वरित ह्या उपजीविकेचा प्रश्न आमचा मार्गी लावावा। आणि जर शासनाने आमच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही बुलढाण्यापासून तर मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्च काढणार आहोत। तर आमचा शासनाला ठिकाणी इशारा असेल, कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शासनाला, मान्य जिल्हाधिकारी साहेबांना, मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी निवेदनं, पत्र, विनंती, अर्ज, प्रकरणं दाखल करत आहोत, पण अद्यापपर्यंतही शासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे आणि कुठेही गरिबाची बाजू न घेता शासने राजकीय लोकांच्या पाठीशी असून गोरगरिबाच्या पाठीशी नसून गोरगरिबांना उपजीविकेपासून बेदखल करण्याचं काम इथलं शासन आणि प्रशासन करत आहे। आणि शासनाकडे दुसरी एक मागणी असेल की सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे हा आमच्या वैयक्तिक जमिनीत न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा। आणि जो काही आमच्या सिंदखेड राज्य असेल, देऊळगाव राज्य असेल, या तालुक्यातल्या पात्र यादीमध्ये ज्या काही गायरानधारकांचे नावं असतील तर या पात्र यादीची लवकर अंमलबजावणी करून त्यांना तात्काळ कायम भाडेपट्टी देण्याची घोषणा करावी, अशी आमची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी असेल। असे न झाल्यास आम्ही येत्या 10 दिवसामध्ये मुंबई मंत्रालयाकडे आगेकूच करणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही मान्य जिल्हाधिकाऱ्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती असेल, असा आमचा सरकारला इशारा असेल।